मुलांनो, आपण कपडे शिवण्यासाठी नेहमी शिंप्याकडे जातो. शिंपी काय करतो? तर शिंपी कपडे शिवताना कापड कापतो आणि त्यावेळी त्यांनी कापलेलं कापड जर आपण बघितलं तर त्याला नको असलेले कापड जे आहे त्याच्या कडेला तुम्हाला काहीतरी दिसतं. ते काय असतं बरं? ते धागे असतात, जे धागे एकमेकात गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होतं. धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच विणणे. लांब धागे विणून कापड तयार करतात. आता हा लांब धागा येतो तरी कुठून? हा धागा असतो कापसाचा. तुम्हाला हे माहितीये का की कापसाची लांब वात तयार करता येते. पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत असत. हा चरखा कोण वापरत असत बरं? बरोबर, महात्मा गांधीजी हा चरखा वापरत असत. आता ही सूत कातण्याची प्रक्रिया यंत्रावर केली जाते आणि कापसाच्या धाग्यापासून कापड तयार होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची चळवळ उभी केली आणि त्यासाठी त्यांनी या चरख्याचा वापर सूत कातण्यासाठी केला. देशभरात सूत कातण्याची चरखा मंडळे निर्माण केली आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला. मुलांनो, कापड हे अनेक घटकांपासून बनते. उदाहरणार्थ कापूस, लोकर, ताग, नायलॉन, रेयॉन. आता यातले काही वनस्पती स्त्रोत आहेत तर काही स्त्रोत हे वेगळे आहेत. कापड हे दोन प्रकारे विणता येते.